नमस्कार, स्टार माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। पाहुणे या सगळ्या याच्या करता तावडे साहेब काय सांगा? नाही, मला मिलिंद असं वाटतं की अधिवेशन काळामध्ये पोलिसांची कुठलीही ॲक्शन ही अतिशय जबाबदारीने असते। पण याच पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये पैठणला अपघात घडला, तो कुठलाच मोर्चा नव्हता आणि त्या स्वयंस्फूर्तीने वारकऱ्यांचं आंदोलन झालं, ज्याच्यात असाच गोळीबार झाला, वारकरी मारले गेले। नागपूरला असंच झालं, त्या ठिकाणी गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि हे पुन्हा परवा मावळला घडलं। माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याला ज्या लोकांचे प्राण गेले आहेत ते तर भरून येणारे नाही आहेत, पण या ज्या घटना होत आहेत, या घटना होताना एक राज्यकर्ते म्हणून असतील किंवा राजकीय सिस्टीमचा भाग म्हणून असू, ह्यात काही चुकतंय का याचं विश्लेषण खरं या निमित्ताने केलं तर मला असं वाटतं की अशा चर्चेचं होईल। कारण विधानसभेत जे आरोप प्रत्यारोप करायचे ते आम्ही करतोच आहोत, ते करणारही आहोत, पण ते करत असताना यातलं वास्तव काय, जसं हे पुण्याची घटना पाहिल्यानंतर क्लिपिंग्समध्ये एक एक दिवसाआड ज्या क्लिपिंग्स मिळतात त्यात असं दिसतंय की जसं आता नियमात असं आहे की पाठीवर गोळी मारता कामा नये, आणि आपण प्रत्यक्ष पाहतो की पाठीवर गोळी मारली जाते, आंदोलक पळाले आहेत तरी फायरिंग चाललंय, हे ह्याचं उत्तरच मिळत नाही त्याच्यामध्ये। किंवा ज्या मोरेश्वरचा उल्लेख होता की ज्याला मारलं गेलं, त्या मोरेश्वरला पोलीस पकडून नेताना दिसत आहेत आणि तो पकडून नेल्यानंतर त्याच्या इथे डोक्यावर आणि चेहऱ्यावर ज्या गोळी आहे आणि जी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधनं फायरिंग कधी होतं की नाही मला माहित नाही, वायसी पॉवर जास्त सांगू शकतील की रिव्हॉल्व्हरमधनं एन्काउंटरच्या वेळी किंवा एखादा आरोपी पळतोय गुन्हेगार तर तो फायरिंग असतं, पण अदरवाईज रिव्हॉल्व्हरमधनं फायरिंग फारसं स्वसंरक्षण म्हणून काही झालं तर, पण इथे रिव्हॉल्व्हरमधनं पळणाऱ्यांना फायरिंग केलं जातं। ह्या सगळ्या गोष्टी इतकं पॅनिक पोलिसांनी होण्याचं कारण काय हे अजिबात कळण्यापलीकडे, कारण शेवटी ज्यांचे प्राण गेले, जे जखमी आहेत ते तर भरून न येणारच आहे ना, आणि त्यामुळे याचा कुठेतरी राज्यकर्ता, पोलीस यंत्रणा, विरोधी पक्ष म्हणून सर्वार्थाने ह्याचं विश्लेषण होणं आवश्यक आहे आणि यातल्या नॉर्म्स पुढे काहीतरी ठरवाव्याच लागतील की अशी माणसांचे प्राण जाणं हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी काय कुठल्याही देशाला परवडणार नाही। जे लंडनमध्ये काल पहिल्यांदा गोळीबार झाला, इतके दिवस तिथे दंगल चालली आहे, 1200 कोटीचं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं, पण पहिला गोळीबार काल झाला, तोपर्यंत पोलिसांनी गोळीबार केला नव्हता। म्हणजे किती संरक्षण त्यातलं करायचं असतं, मला शेवटचा पर्याय म्हणून त्याचा वापर व्हायला हवा, कदाचित तो थोडासा लवकर झाला। राजीव सर